माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला शेतकऱ्यांबाबतीतच एवढा द्वेष काय आहे? मागणी पत्र पाठवलंय, मग आम्ही त्याच्यावर सकारात्मक विचार करू. अरे द्या ना, असं कोरा 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 करून ओरडत होतात ना. मतदान घ्यायच्या वेळेस तुम्हाला वाटलं नाही का की आपण नाही ओरडायला पाहिजे? मग आता शेतकरी मागत आहे, शेतकऱ्याला कर्जमाफीची नितांत आवश्यकता आहे. अरे तुमचे आमदार 100 कोटी कर्ज घेतलं 15 एकर जमिनीवरती. सामान्य शेतकऱ्याच्या खात्यावरती, त्याच्या सातबाऱ्यावरती 50-20-30 लाख रुपये, 1.5 लाख एवढा बोजा आहे. कोटींचा बोजा नाहीये. पण ते भरण्यासाठी पण सुलतानी आसमानी संकटामुळे त्याच्याकडे पैसा नाहीये. पिकं पाण्याखाली गेली. मदतीच्या नावाखाली तुम्ही तोंडाला पानं पुसली शेतकऱ्यांच्या. कुठून कमवणार तो काही? जर हा शेतकरी रामगिरी बंगल्यावरती आला तर घमासान युद्ध होईल. आणि त्याने काय होईल माहितीये? रोष वाढेल तुमच्या विरोधात. साहेब, मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला विनंती आहे, आता तरी शेतकऱ्यांकडे लक्ष द्या. बघा त्याच्याकडे जरा. त्याच्या मनामध्ये प्रचंड रोष निर्माण झालाय तुमच्या विरोधात. कारण की तुम्हाला काहीच घेणं देणं नाहीये. तुम्ही 8व्या वेतन आयोग बनवण्यासाठी, अहवाल तयार करण्यासाठी समिती स्थापन केली. पण शेतकऱ्यांचं काय? अहो, तुमचा 8वा आयोग आला तरी आमचा शेतकरी अजून पण 5 आणि 6 हजारानेच कापूस विकतोय. तुम्ही आता तरी लक्ष द्या. शेतकरी आंदोलनाकडे सकारात्मकतेने बघण्यापेक्षा ठोस निर्णय घेऊन याचा तोडगा लवकरात लवकर काढा. बच्चू कडूंच्या या आंदोलनाला एक शेतकरी पुत्र म्हणून माझा जाहीर पाठिंबा आहे. गरज पडली तर मी पण तिथं मैदानात येणार.